हरे कृष्णा. हरे कृष्णा. आज आपण श्रीमद भागवतम चर्चेमध्ये स्कंद दुसरा अध्याय 7 भगवत अवतार व त्यांची विशिष्ट कार्य याविषयी समजून घेणार आहोत. त्यातील श्लोक क्रमांक 47. त्या श्लोकामध्ये आपल्याला अखंड आनंद परमेश्वराचे आनंदमय वास्तव्य काय आहे ते समजून येईल. तर आता आपण सुरू करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 नारायणं नारायणं नमस्कृत्य नमस्कृत्यं नरं नरं चैव चैव नरोत्तमं नरोत्तमं देवीं देवीं सरस्वतीं सरस्वतीं व्यासं व्यासं ततः ततो जयमुदीरये. जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु नष्टप्रायेषु अभद्रेषु अभद्रेषु नित्यं नित्यं भागवत भागवत सेवया सेवया भगवती भगवती उत्तमश्लोके उत्तमश्लोके भक्ति भवती भक्तिर्भवति नैष्टिकी. नैष्टिकी। हरे हरे कृष्णा. श्लोक 47. शाश्वत प्रशान्तम् अभयं प्रतिबोधमात्रम् शाश्वतप्रशान्तमभयं प्रतिबोधमात्रम् शुद्धं समं सत् असतः परमात्मतत्त्वम् शुद्धं समं सतसतः परमात्मतत्त्वम् शब्दः न यत्र पुरुकारकवान् क्रिया अर्थः शब्दः न यत्र पुरुकारकवान् क्रियार्थ माया परैते विमुखे च विलज्जमाना माया परैत्यभिमुखे च विलज्जमानाः तद्वै पदं भगवतः परमस्य पुंसः तद्वै पदं भगवतः परमस्य पुंसः ब्रह्म इति यत् विदुः अजस्रसूकं विशोकम् ब्रह्म इति यद्विदुः अजस्रसुखं विशोकम् शाश्वत प्रशान्तम् अभयं प्रतिबोधमात्रम् शुद्धं समं सत् असत् परमात्मतत्त्वम् शब्दः न यत्र पुरुकारकवान् क्रिया अर्थः माया परैति अभिमुखे च विलज्जमाना तद्वै पदं भगवतः परमस्य पुंसः ब्रह्मैति यद्विदु अजस्र सुखम विशोकम. भाषांतर. परम ब्रह्म म्हणून ज्याची अनुभूती होते ते दुःखरहित व अमर्याद आनंदाने परिपूर्ण आहे. निश्चितपणे परमभोक्ता पुरुषोत्तम भगवंतांचा हाच अंतिम स्तर आहे. ते शाश्वतरित्या क्षुब्धतारहित व निर्भय आहेत. जड पदार्थांच्या विपरीत अशी परिपूर्ण चेतना ते आहेत. निर्दोष आणि भेदरहित असे सर्व कारणांचे परिणामांचे अधिकारण आहेत. त्यांच्यामध्ये सकाम कर्मासाठी यज्ञ कार्य नाही आणि मायाशक्ती त्यांच्या समोर उभी राहू शकत नाही. ओम ज्ञान ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति सोपदान्तिकम्. वन्दे अहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरोन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांच नमः. ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुवे एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम
राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 7 भगवत अवतार आणि त्यांचे विशिष्ट कार्य या अध्यायातील श्लोक क्रमांक 27 समजून घेत आहोत. यामध्ये परब्रह्म म्हणून ज्यांना अनुभूती झालेली आहे, अशा त्या परब्रह्मभूतीची अनुभूती झालेल्यांची लक्षणे काय आहेत, त्याचं वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आलेले आहे. तर ते काय म्हणतात की ते दुःखरहित व अमर्याद आनंदाने परिपूर्ण आहेत. ते निश्चितपणे परमभोक्त्याचं हे काय अंतिम स्तर आहे. ते शाश्वतरित्या विक्षुब्ध रहित व निर्भय आहेत आणि परिपूर्ण चेतनेने परिपूरित आहेत, निर्दोष आणि भेदरहित. सर्व कारणांचे ते कारण आदी कारण आहेत. काम कर्मासाठी यज्ञ कार्य नाही आणि मायाशक्ती त्यांच्या समोर उभी राहू शकत नाही. अशा या 5-6 ज्या काय म्हणतात 5-6 जी उदाहरणं आहेत, त्यांची जी लक्षणे सांगितलेले त्याचं या श्लोकात चर्चा करण्यात आलेली आहे. आणि प्रभूजी आपल्याला सुंदर सोप्या भाषेत याविषयी मार्गदर्शन करतील. हरे कृष्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कृष्ण अशा काही लीला घडवून येतात की आपल्यासारखे जे जीव आहेत भौतिकतेमध्ये अडकलेले आहेत त्यांना समजावं की अखंड आनंद जे आपण मिळवायचा प्रयत्न करतोय तो केवळ आणि केवळ त्यांच्या धामामध्येच मिळेल. कारण की परमेश्वराचीच आनंदमयी वास्तविकता आहे. तर हा जो श्लोक आपण पाहतोय हा एक अद्वितीय श्लोक आहे. हा चेतनेच्या 5व्या स्तराचे अर्थात आनंदमय स्वरूपाचे वर्णन करतो. आपण 1 डायमेन्शन 2 डायमेन्शन 3D 4D पाहिला, आता हा 5th D आहे पहा, आनंदमय स्वरूप. या श्लोकातून परमेश्वर आणि भक्त यांच्यातील दुःखरहित अखंड आनंदाचे चित्र मिळते. त्या श्लोकातून आपल्याला पाहायला मिळतं की आनंद कसा आहे आणि भौतिक सुख दुःखांच्या क्षणभंगुरतेशी त्याचा किती विरोध आहे. परमेश्वर श्रीकृष्ण हे अमर्याद आनंदाचा स्रोत आहे. सर्व कारणम, तर ते सर्व कारणांचे कारण आहे. तर आनंदाचेही कारण तेच आहे आणि आनंदाचे कारण ते आहेत. तर अमर्याद आनंदाचे स्रोतही कृष्णच आहे. आपण ज्याला ब्रह्म म्हणून ओळखलो ते प्रत्यक्षात परमेश्वराचे तेज आहे, असीम दुःखरहित आनंदाने पूर्ण. परंतु परम आनंद कुठे मिळतो आपल्याला, तर तो कृष्णासोबत, जो परमभोगीचा सर्वोच्च तत्व आहे, सदैव शांत निर्भय संपूर्ण चेतनेने युक्त, भौतिक भेदांनी स्पर्शलेला नसणारा. आणि असे हे परम भगवान सर्व कारणांचे कारण, ज्यांच्यात कर्मकांड यज्ञ किंवा मायाशक्तीचे स्थान नाही. तर हे चेतनेचे 5 स्तर आहेत. जे आपल्याला जसं पाहायला गेलं आपण तर भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायातील 5व्या श्लोकातही आपण पाहिलं होतं. ऋषुभिः बहुधा गीतम छंदः अभिविभिवते पृथक् ब्रह्मसूत्र पदश्च एव हेतुम अभिविनिश्चितैः. तैत्रीय उपनिषदामध्ये सुद्धा हे 5 स्तर सांगितलेले आहे. आनंदमय, प्राणमय, ज्ञानमय, विज्ञानमय आणि सगळ्यात महत्वाचं हा आनंदमय. तर हा श्लोक अंतिम स्तर जो आहे आनंदमय तो उघड करतो, जिथे आत्मा परमेश्वराच्या प्रेम संबंधात अखंड आनंद अनुभवते. आणि आध्यात्मिक आनंद शरीर सुखाने मिळत नाही, तो शुद्ध झालेल्या इंद्रियांनी प्रभूच्या दिव्य रूपात अनुभवायला मिळतो. हरे कृष्ण, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ते आध्यात्मिक आनंदाचे स्वरूप पहा. हा आनंद आत्म्याच्या आध्यात्मिक शरीरात अनुभवायला मिळतो, भौतिक इंद्रिय सुखाच्या विकृत परितीमेत नाही. कृष्णाचं हास्य, त्याच्या पापण्यांची चपळ हालचाल, सौम्य हावभाव
हे सगळे अपरिमित शुद्ध स्नेह दाखवतात, जणू एखाद्या अप्रतिम नर्तिकीचे सादरीकरण, परंतु अमर्याद, परतपर. आणि अशा विषयाकडे पाहण्यासाठी स्थूल इंद्रिय सुखाची आसक्ती सोडावी लागते, अन्यथा अर्थ आच्छादित राहतो. की आपलं परमेश्वराशी नातच तसं आहे, कधी खंडित न होणार, आणि ते कधी खंडित होऊही शकत नाही. प्रभू कधीही जीवाला सोडत नाही. तो प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा म्हणून वास करतो. कवीं पुराण मनुशासितारम मनः अनियम समुद स्मरेत यद्य सर्वस्य धातारचिन्त्य रूपम आदित्यवर्णम तमसः परतात. आपण दूर जरी गेलो तरी तो मार्गदर्शनासाठी सदैव आपल्यासोबत उपस्थित असतो. आध्यात्मिक जीवन म्हणजे या नात्याची पुन्हा जाणीव होणे, ज्यात दुःख व भय नाही, उलट भौतिक नाती नेहमीच तुटतात. उपनिषदातीलही नकारात्मक वर्णनापलीकडे याची माहिती येतात. उपनिषदे अनेकदा भौतिक गुण नाकारतात, परंतु प्रभूच्या दिव्य इंद्रियांना नकार देत नाही. परमेश्वराच्या इंद्रिया शुद्ध असतात, पदार्थांपासून पूर्ण वेगळे. आणि भक्तांची इंद्रिय जेव्हा शुद्ध होतात, तेव्हा त्या प्रभूच्या सेवेत नैसर्गिकपणे सामील होऊन अखंड आनंद अनुभवतात. तर भौतिक आणि आध्यात्मिक इंद्रियांचा हा भेद समजणं आवश्यक आहे. भौतिक इंद्रिय अज्ञानांनी रंगलेली, स्वार्थी सुखासाठी वापरली जाणारी, नेहमी दुःखाशी मिसळलेली असतात. आणि आध्यात्मिक कारण परिणामांच्या पलीकडे असतात, मायाशक्ती त्यांना स्पर्श करू शकत नाही. शुद्धीकरण म्हणजे इंद्रिय त्यांच्या खऱ्या उद्दिष्टाकडे, प्रभूच्या सेवेकडे वळवणं, जेव्हा आनंद असीम व कलंक मुक्त. आपण लहानपणी जिक्सॉ खेळत असू पहा. लहान मुलांना जिक्सॉ खेळायला खूप आवडतं. तिथे आकृती असतात, 1 2 3, आणि आपल्याला अशा त्या जोडाव्या लागतात, म्हणजे पूर्ण कलाकृती बनते. तर तसंच काहीतरी इथे सुद्धा होतं, की जेव्हा इंद्रिय हे अशुद्ध असतात ना, तेव्हा ते एकमेकांना भगवंतांशी जोडल्या जाऊ शकत नाही, योग होऊ शकत नाही, आणि म्हणून पूर्ण कलाकृती तयार होत नाही. कलाकृती अर्थात काय? परम आनंद. परंतु जेव्हा त्या शुद्ध होतात, तेव्हा त्या बरोबर भगवंतांशी जोडल्या जाऊ शकतात. जिक्सॉ पझल पूर्ण सॉल्व्ह होतं आणि मिळतो परमानंद. तर खरं ज्ञान आणि स्नेह हेच आहे. खरी माया म्हणजे देहाभिमान नव्हे, तर दुःखातून मुक्त होण्यासाठी मार्गदर्शन आणि शाश्वत देह प्राप्ती. भगवद्गीतेत आपण 13व्या अध्यायातील 8 ते 12व्या श्लोकात पाहिलंय, की शहाणपण म्हणजे देह आत्म्यातील आणि आत्मा परमात्म्यातील भेद ओळखून सगळं कृष्ण सेवेत जोडणं. जगातील स्नेह बहुतेक वेळा सावलीसारखा असतो, मूळ सार म्हणजे परमेश्वराशी आत्म्याचं नातं. आणि म्हणूनच प्रभुपादजी आपल्याला चुकीच्या संकल्पनांविषयी इशारा देखील देतात. आत्मवान म्हणते जगत, माणसाचे मर्यादित स्वरूप देवावर आरोपणे ही मोठी चूक आहे. देव आपल्या तर्काच्या पलीकडे आहे. त्याचे स्वरूप, शक्ती, इंद्रिय असीम आहे. जेव्हा लोक त्याच्या शरीर, इंद्रिय किंवा सामर्थ्य नाकारतात, तेव्हा तो त्याच्या सर्वोच्च स्थानाला कमी लेखतोय. प्रभूचे स्वरूप केवळ शास्त्र आणि भक्तांच्या अनुभूतीतून प्रकट होते, तर्कातून नाही. आणि म्हणून संस्कृती ही खूप महत्वाची आहे. श्री प्रभुपादांनी स्पष्ट केलं की ब्रिटिश राजवटीने भारतीयांची शास्त्रांवरील श्रद्धा कमी केली आणि पाश्चिमात्य अनुकरण शिकवलं. आणि असा सांस्कृतिक ऱ्हास लोकांना आध्यात्मिक साधनेपासून दूर नेतो आणि पोकळ सभ्यता अंगीकारायला लावतो. खरं शिक्षण म्हणजे शास्त्रांविषयी आदर जागवणं, भक्ती प्रबळ करणं आणि दूषित प्रवृत्ती शुद्ध करणं. तर कृत्रिम आनंदाचा निषेध करणं आवश्यक आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, इंद्रिय सुख याद्वारे तयार केलेला आनंद अल्पकाळ टिकतो. संगणक व यंत्रांना प्रेमाची देणगी नाही, फक्त चेतना, आत्मा आणि परमात्मा यांच्यात प्रेमाची देवाणघेवाण असते. खरा आनंद म्हणजे ब्रह्मसौख्यम, सतत वाढणारा आनंद, जो केवळ कृष्ण भक्तीत मिळतो. तर आजच्या श्लोकातून आपल्याला काही प्रायोगिक उपयोजने सुद्धा मिळतात. सर्वप्रथम म्हणजे इंद्रिय शुद्ध करा. कसं? तर जप, श्रवण, कीर्तन, पूजा आणि प्रसादाद्वारे.
दुसरं, कृष्णाच्या गूढ लीलांचा अभ्यास स्थूल इंद्रिय सुखाचा त्याग करूनच करा. तिसरं, तर्काऐवजी शास्त्रांचा आधार घ्या. आणि चौथं महत्वपूर्ण काय, तर प्रत्येक हृदयात, प्रत्येक अणूत प्रभूचे अस्तित्व जाणून कृतज्ञतेने व समर्पणाने जगा. तर निष्कर्ष हाच, की सर्वोच्च सत्य म्हणजे परमेश्वर आणि भक्त यांच्यातील अखंड दुःख रहित आनंद. हा आनंद भौतिक सुख, नकारात्मक तत्वचर्चा आणि भय यांना पार करतो. आपली इंद्रिय शुद्ध करून, खरा स्नेह जागवून, निर्मळ मनाने कृष्णाची सेवा केल्याने आपण त्या आनंदमय क्षेत्रात प्रवेश करतो, जिथे प्रत्येक आत्मा अनादी काळापासून जाण्यासाठी आस धरून बसलाय. तर अखंड आनंद हा परमेश्वराशी प्रेममय संबंधात आहे, असा आनंद ज्यात दुःख वा भय नाही. हरे कृष्णा. श्रीमद भागवतम की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की